हॅलो विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये एस्मा नावाचा कायदा लागू केलेला आहे। मग हा कायदा का लागू केला आहे? कारण मध्यपूर्वेमध्ये जो संघर्ष चालू आहे त्यामुळे जगातील इंधन गॅस पुरवठा जो आहे तो विस्कळीत झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या देशातल्या लोकांना हा जो गॅस पुरवठा आहे किंवा सिलेंडरचा पुरवठा आहे तो अखंडित सुरू राहायला पाहिजे। त्यासाठी हा जो कायदा आहे तो ॲक्टिव्ह करण्यात आलेला आहे। आता हा एस्मा कायदा जो आहे तो म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया। बघा, हा कायदा 1968ला भारत देशाच्या संसदेने पारित केला। संपाच्या काळामध्ये कामगारांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो। त्यामुळे जर काम बंद असेल किंवा कर्फ्यू असेल तर या काळात कर्मचाऱ्यांना काम करण्यास नकार देता येत नाही। या कायद्याच्या अंडरमध्ये आपत्कालीन काळामध्ये अत्यावश्यक सेवा आणि सुविधाचा विनाखंड पुरवठा व्हावा हा याच्या मागचा उद्देश आहे। दैनंदिन वापरात लागणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी या कायद्याच्या अंडरमध्ये येतात। आता या कायद्याच्या कक्षेत कोणत्या कोणत्या सेवा येतात? सार्वजनिक संरक्षण, स्वच्छता, जलपुरवठा, रुग्णालय, राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातल्या सगळ्या सेवा या कायद्याच्या अंडरमध्ये येतात। बँकिंग, सार्वजनिक वाहतूक, दळणवळण, खाद्यपुरवठा, खरेदी आणि विक्री करणाऱ्या सर्व गव्हर्नमेंटच्या संस्था या कायद्याच्या अंडरमध्ये येतात। राज्य सरकार स्वतंत्रपणे किंवा अन्य राज्यांच्या मदतीने आपापल्या प्रदेशामध्ये या कायद्याची अंमलबजावणी करू शकतात। सोबत पेट्रोलियम, कोळसा, वीज, पोलाद, खनिज उत्पादन आणि वितरणाशी संबंधित असलेल्या सर्व संस्था आणि कंपन्या या कायद्याच्या अंडरमध्ये येतात। म्हणजे हा कायदा यांना लागू होतो। या कायद्याचा उद्देश असा आहे की आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड आहे आणि जर घरगुती गॅस जो आहे तो जर अपुरा झाला तर आपल्या देशामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात। म्हणून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे। परंतु जे व्यावसायिक आहे, जिथे व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते खरेदी केले जातात त्यांची मात्र याच्यामध्ये अडचण होणार आहे। या कायद्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।